आणि आता एक विशेष बातमी बघूया। चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी माणसाच्या घराघरात पोहोचलेला हास्य कलाकार, लेखक आणि अभिनेता सागर कारंडे यांना सायबर चोरांनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याची बातमी आल्याने एकच खळबळ उडाली। अवघ्या 150 रुपयांच्या एका लाईक पायी कारंडेंना 61 लाखांचा फटका बसल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकरणावरती स्वतः सागर कारंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय आणि तो मी नव्हे असं ते म्हणालेत। अभिनेता सागर कारंडेला सुना, सायबर चोरांनी लुटले 61 लाख। तो सागर मी नव्हेच, कारंडेचं स्पष्टीकरण। इंस्टाग्रामवरील पोस्टला लाईक केलं आणि बँक खात्यातून एका क्षणात 61,83,000 रुपये गायब झाले। सावधान, तुम्ही सोशल मीडियावर लाईक, सबस्क्राईब किंवा एखादा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी विचार करा, कारण अशाच कारणामुळे सागर कारंडेच्या अकाउंटमधून सायबर गुन्हेगारांनी लाखोंची रक्कम गायब केली आहे। ही फसवणूक नेमकी कशी झाली त्यावर एक नजर टाकूया। फेब्रुवारी महिन्यात सागरला अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरून इंस्टाग्रामवर एक लाईक करा आणि पैसे कमवा अशा पद्धतीच्या जाहिरातीची माहिती पाठवण्यात आली। टेलिग्राम आणि इतर समाज माध्यमांवर पाठवण्यात येणाऱ्या इंस्टाग्राम लिंकला लाईक करण्याचं काम असल्याचं सांगण्यात आलं। प्रत्येक लाईकला 150 रुपये दिले जातील आणि घर बसल्या हजारो रुपये कमवता येतील अशी ही ऑफर देण्यात आली। म्हणजे अभिनेता सागर कारंडेला या ऑफर अंतर्गत काही पैसे भरण्यास सांगण्यात आलं आणि शिवाय त्याला ही खात्री देखील देण्यात आली की या ऑफरच्या अंतर्गत जो काही परतावा किंवा फायदा होईल तो त्याच्या वॉलेटवरती सुरक्षित राहील। त्यानंतर एकूण 27 लाख रुपये भरत त्यांनी ही ऑफर स्वीकारली। त्यानंतर पुन्हा एकदा या भामट्यांकडून त्याला फोन आला की त्याने भरलेल्या पैशाचा 30% कर हा दुसऱ्या खात्यात गेलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पैसे भरा। यानंतर त्याला संशय आला आणि सागर कारंडेने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। सागर कारंडे यांची फसवणूक अशा या बातम्या समोर आल्यानंतर अभिनेत्यानं त्यावर खुलासा केला। या बातम्या चुकीच्या असून फसवला गेलेला सागर कारंडे आपण नसल्याचा खुलासा त्यानं केलाय। सागर कारंडे एकच नाही आहे, खूप आहेत। जीमेलवर तुम्ही सर्च केलं तर खूप दिसतील तुम्हाला। माध्यमांमधून तुमचं नावाचा उल्लेख आहे, तुमची 61 लाख। मग जाऊ दे ना, त्यांचं काम आहे ते करतात, मरू दे ना, आपण कशाला लक्ष द्यायचं। हां, असं कुठले आपल्या बाबत फ्रॉड नाही। सध्या या प्रकरणाचा सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे। या प्रकरणामुळे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी पैसे गुंतवणाऱ्यांनी सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातोय। फसवणुकीसाठी सायबर टोळ्या अशा प्रकारे फसव्या लिंक, ऑफर आणि आमिषांचं जाळं टाकतात। लोक त्यांच्या जाळ्यात अलगत अडकतात। त्यामुळे सोशल मीडियावर अशा प्रकारे लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करताना खात्री जरूर करून घ्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक।